नमस्कार मंडळी. आषाढी एकादशी निमित्त मी मस्त अशी एक उपवासाची रेसिपी घेऊन आली आहे. ही आहे ओल्या नारळाची बर्फी किंवा कलाकंदही म्हणू शकता ओल्या नारळाचा. खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे. चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक नारळ घेतला आहे. त्याची ती काळी पाट असते ती काढून टाकलेली आहे. त्याने काय होईल, आपली बर्फी पांढरी शुभ्र होईल, म्हणून तो काळ्या रंगाचा जो भाग असतो नारळाचा तो घ्यायचा नाही. कट करून झाल्यानंतर कट केलेला नारळ म्हणजे कापलेले नारळाचे तुकडे, 2 चमचे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धी वाटी इथे मी मिल्क पावडर घेतलेला आहे. आता हे मिक्सरमध्ये छानपैकी वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी जाड बुडाचा एक पॅन ठेवला आहे. त्यामध्ये मी इथं 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. घरगुती तूप आहे. आता हे आपण तयार केलेलं मिश्रण आहे या तुपात घालून घ्यायचं आहे. ह्याच्या जास्त काही वड्या होत नाहीत, पण एका दिवसापुरत्या भरपूर आहेत, म्हणजे गोड खाणे इतकं. आता हे मिश्रण तुपात आपल्याला भाजायचं आहे. तर ह्या मिश्रणासोबतच आपल्याला इथे 1 कप म्हणजे 100 ml दूध, आपला चहाचा जो 1 कप असतो तो 1 कप दूध घालायचा आहे. दुधाची क्वांटिटी कमीच ठेवा, जास्त घालू नका, नाहीतर दूध आटायला वेळ लागेल आणि बर्फी बनायलासुद्धा वेळ लागेल. अगदी 15 ते 20 मिनटात ही बर्फी तयार होते. आता दुधासोबत हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि दूध आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण पॅनमध्ये भाजून घ्यायचं आहे. सो मंडळी, ही सर्व प्रोसेस अगदी लो टू मिडियम फ्लेमवर करायची आहे. हाय मिडियम करू नका, नाहीतर बर्फीचा रंग चेंज होईल आणि हे दूध आणि नारळाचं मिश्रण आहे ते जळून जाईल. त्यामुळे अलगदरित्या कमी गॅसवर आपल्याला ही बर्फी करायची आहे. कमी गॅसवर केली तरीसुद्धा 15 ते 20 मिनटात ही बर्फी तयार होते. आता हे बघा तुम्ही मंडळी, दूध आटलेलं आहे. सो अजून 1 ते 2 मिनटं आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे. ह्याने काय होईल, मिश्रण घट्ट होईल. हे पहा मंडळी, मिश्रण पॅन सोडत आहे, म्हणजे नारळाच्या वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची. इथे मी दुसऱ्या बाजूला एका प्लेटमध्ये थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे बर्फीचं मिश्रण काढायचं आहे. तूप लावल्याने काय होईल, बर्फी अलगदरित्या प्लेटमधून बाहेर येईल. सो मंडळी, हे पहा, जास्त काही वड्या होत नाहीत. टोटली 7 ते 8 वड्या होतील, जास्त वड्या होणार नाहीत. तयार केलेलं मिश्रण व्यवस्थितरित्या पसरवण्याकरिता आपण इथे एका वाटीला तूप लावून घ्यायचं आहे आणि वाटीच्या साहाय्याने व्यवस्थितरित्या हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. हे पहा मंडळी, मस्त असं पसरून झालेलं आहे. वरून आता भरपूर असं तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट्स लावू शकता, नको असेल तर स्किपही करू शकता. सो मंडळी, हे पहा, अशा पद्धतीने तुम्हाला जे आवडतील ते, नको असतील तर स्किप करा. व्यवस्थितरित्या प्रेस करून घ्यायचं आहे आणि लगेचच कट करायचं आहे. कट करून तुम्ही ही बर्फी एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा, किंवा तुम्हाला अशीच मऊ लुसलुशीत खायची असेल तर अशीसुद्धा खाऊ शकता, काही हरकत नाही. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडी घट्ट होईल, फ्रीजमध्ये नाही ठेवली तर काही हरकत नाही. हे पहा, टोटल फक्त 9 वड्या झालेल्या आहेत. हे पहा, मस्तच. तर मंडळी, तयार आहे आपली 10 ते 15 मिनटात नारळाच्या वड्या किंवा उपवासाचे कलाकंद. आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी? तर ह्या एकादशीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि हो मंडळी, रेसिपी कशी झाली ही मला कमेंट करून नक्की कळवा.